वणीचे विजयबाबू चोरडिया यांनी स्केटिंग गर्ल कुमारी मनस्वी पिंपरेचा केला भव्य सत्कार। स्केटिंग गर्ल विदर्भ कन्या कुमारी मनस्वी पिंपरे हिने नुकतेच दिनांक 23 जानेवारी रोजी बोटोनी ते वणी हे 30 किमीचे अंतर 2.5 तासात स्केटिंग चालवून नवीन विक्रम केला। कुमारी मनस्वी पिंपरे ही सध्या आपल्या वडिलांसोबत पुणे येथे राहते। पुणे येथे असताना अवघ्या 3 वर्षाची मनस्वी घराजवळ सुरू असलेली स्केटिंग तालीम जवळ उभे राहून स्केटिंग बघायची। ती दररोज स्केटिंग बघायला येत असल्यामुळे प्रशिक्षक विजय मलजी यांनी तिला विचारपूस केली अन प्रशिक्षण केंद्रात दाखल झाली। पुढे तिने स्केटिंगच्या 94 स्पर्धेत भाग घेतला। 104 सुवर्णपदक पटकावली, काही ब्रांझ आणि काही सिल्वर ही आहे। असे एकूण 137 पदके तिच्या नावावर जमा आहेत। याआधी मनस्वीने बोटोनी ते मारेगाव असे 12 किलोमीटर अंतर स्केटिंगने पार करून वाहवा मिळविली। तिचे नाव लिम्का रेकॉर्डमध्ये तसेच गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंदले गेले आहे। दिनांक 23 जानेवारी रोजी बोटोनी ते वणी असा 30 किलोमीटरचा प्रवास स्केटिंगने अवघ्या 2.5 तासात पूर्ण केला। बोटोनी पासून स्केटिंगची सुरुवात केल्यानंतर रस्त्यात पडणारे मारेगाव, मंगरुळ, गौराळा, निंबाळा, चिखलगाव इत्यादी गावात मोठ्या प्रमाणात मनस्वीचे स्वागत, अभिनंदन आणि सत्कार करण्यात आला। वणीमध्ये आल्यानंतर तिचे विविध संस्था व संघटनेच्या वतीने भव्य स्वागत सत्कार करण्यात आले। त्यानंतर मनस्वीचा सत्कार हा भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते विजय बाबू चोरडिया यांनी वणी जवळील गणेशपूर परिसरातील विनायक मंगल कार्यालयामध्ये घेण्यात आला। त्यावेळी विजयबाबू स्वतः त्या मनस्वीला रस्त्यावरून स्केटिंग चालवत स्वतः घेऊन आले। स्केटिंग गर्ल मनस्वीचा भव्य सत्कार केला। त्यानंतर विजय बाबूंनी तिच्या आई वडिलांचा तसेच मनस्वीचे कोच विजय मलजे यांचाही सत्कार केला। सदर कार्यक्रमाला अनेक पत्रकार व नागरिकांची गर्दी होती। कार्यक्रमानंतर विजय बाबूंनी नेहमीप्रमाणे पाहुण्या करिता तसेच कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना भोजनाची व्यवस्था केली होती हे विशेष। प्रसंगी विजय बाबू चोरडिया, सत्कार मूर्ती मनस्वी पिंपरे तसेच त्यांचे वडील विशाल पिंपरे व शिक्षक विजय मलजी यांचे आमच्या प्रतिनिधीने मुलाखत घेतली आहे। ती आम्ही जनतेकरिता प्रसारित करीत आहोत। प्रतिनिधी बाळासाहेब खैरे, न्यूज 24, आपकी आवाज। इतर खेळ आहे मात्र तुम्ही स्केटिंगच केली का बरं? जेव्हा छोटी होते ना 3.5 वर्षाची तेव्हा पप्पा आणि आम्ही कुठेतरी बाहेर चाललेलो तेव्हा मला एक खेळ स्केटिंगचा दिसला तर मी पप्पाला विचारलं हे काय आहे तर पप्पाने मला सांगितलं का हे स्केटिंग आहे पण मी बोललं का मला पण लावायचं आहे तर पप्पाने मला तेव्हा लावलेलं। आणि बेटा तू पहिल्यांदा कुठली स्पर्धा जिंकली? स्केटिंग मध्ये जिंकलेले आजीवायची। मनस्वी तुला भविष्यात काय व्हायचं आहे? PSI बनायचे मोठं। व्हेरी गुड। बरं मला सांग तू जेव्हा स्केटिंग करते रस्त्याने सर सोबत असतात आणि आई बाबा सोबत असतात तुला भीती नाही वाटत का बेटा? नाही वाटत। गाड्या येतात इतक्या मोटरसायकल आपल्या विदर्भाचा, महाराष्ट्राचा, भारताचा, संपूर्ण विश्वामध्ये नाव पोचवणारी आपल्या आईवडिलांच्या स्वप्नांना जसं तिथे नाव आहे मनस्वी, मनाप्रमाणे आईवडिलांचा विश्वास जिंकणे, आईवडिलांचा विश्व जिंकणे आणि विश्वाला जिंकणे ही सर्व यशस्वी पार पडणारी अगदी अल्प वयात मनस्वीला मी माझ्यापासून मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि तिच्या जीवनात
यशाचा शिखर आहे, असंच ती हिने गाठत जावं अशा आशीर्वाद आमच्या सर्वांचा इथं जे सर्व बसले आहेत तिच्यासोबत सतत राहील. विशेष अभिनंदन करतो तिच्या आई आणि वडिलांचा, कारण जीवनात जे काही घडते त्याच्यात सर्वात मोठी भूमिका जी असते आपल्या मुलाबाळांना पण कुठल्या दिशेने जाऊ द्यायचं, त्यांची आवड काय आहे जे एक आई परखू शकते. एक आई म्हणून दैनंदिन जीवनात जे ॲक्टिव्हिटीज असते मुलांच्या ते परखू शकते आणि त्या विजयजी, आपण हे सांगा, मनस्वी पिंपरे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला आहे. नेमकं तुम्हाला मनस्वी पिंपरे यांचा सत्कार करावा का वाटला आणि काय भूमिका आहे तुमची? मनस्वी पिंपरेंनी आपल्या विधानसभाचं क्षेत्राचं नाव संपूर्ण भारतात नाही तर विश्वात केलेलं आहे. अनेक सुवर्णपदक, रौप्यपदक तिने मिळवलेले आहे. आपल्या आईवडिलांच्या स्वप्नांना त्यांच्या मनासारखं विश्व निर्माण करून दिलेलं आहे. अशी ऐतिहासिक विजय त्यांनी स्केटिंगमध्ये मिळवलेला आहे दरवेळेस. म्हणून मी तन्मनधनाने त्यांच्यासोबत नेहमी आहे आणि सोबत राहील आणि त्यांचा भविष्याचा कुठलाही प्रश्न जर अडचणीत आलं त्यासाठी मी तत्पर होऊन मदतीला त्यांच्यासाठी राहणार, एवढेच मी सांगून माझ्या शब्दांना धन्यवाद सर, तुम्ही माझ्या टी व्हीला मुलाखत दिला, आभारी आहे. थँक्यू.